त्याच्याबरोबर पोस्टल मतं जर आपण बघितलं तर पोस्टल मताचा जो काय कौल होता तो फार वेगळा होता आणि जेव्हा आपण EVM मशीनवरचा कौल बघितला तो फारच वेगळा ठरला। 2-3 फेऱ्यापर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे होते, पण जिथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा बालेकिल्ला सुरू झाला तिथं मतदान आता आपल्याला खूप जास्त मिळेल असं वाटायला लागलं, तिथं आपण मायनस व्हायला लागलो। याच्यावरनं कुठेतरी काय ना काहीतरी मुरते, पाणी मुरते, हे कुठेतरी आता जाणवायला लागलेलं आहे। माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, ही मॅटर कोर्टात गेलेली होती। सुप्रीम कोर्टाने पण मागच सांगितलेलं होतं की EVM मध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही, EVM मशीन हे व्यवस्थित आहे आणि आपल्या एवढ्या निवडणुका झाल्या, सगळ्या काही गोष्टी झाल्या। आता मग पंजाबसारखं राज्य त्यांच्या ताब्यात गेलं, कर्नाटकासारखं राज्य ताब्यात गेलं, तेलंगणासारखं राज्य ताब्यामध्ये गेलं, दिल्लीसारखं राज्य ताब्यामध्ये गेलं, अशी कितीतरी राज्य, पश्चिम बंगाल तुम्हाला आठवत असेल ते राज्य ताब्यामध्ये गेलं। अशा गोष्टी झाल्या ना, असं कसं नाही म्हणता तुम्ही?